नमस्कार मंडळी. तर आज करायची होती आम्हाला पाणीपुरी आणि पाणीपुरीसाठी तुम्हाला तर माहिती आहे, म्हणजे आम्ही घरगुती पाणीपुरी करणार होतो. तर हे गावावरून आहे ना वाटाणे आणले होते मी. तर ते मी ना आज भिजत वगैरे घातले आणि त्याच्यामध्ये ना बटाटा पण ॲड केला. तर बटाटा वगैरे चांगला धुवून वगैरे स्वच्छ त्याच्यामध्ये ॲड केले. 2-4 पाण्याने धुतलं ही मेन गोष्ट. कारण हे वाटाणे शिजायला जरा प्रॉब्लेमच येतो. तर ते कुकरमध्ये आहे ना ॲड वगैरे करून घेतले मी. त्याच्यानंतर त्याच्यात आपली जिरी टाकली आणि हळद, कारण कलर येण्यासाठी आपल्याला हळद टाकायचीच होती. आणि ते झाल्यानंतर आहे ना थोडं हे वाटाणे शिजण्यासाठी ना मी थोडा सोडा पण टाकणार होते. तर सोडा वगैरे पण टाकला आणि ते झाल्यानंतर आहे ना तेवढ्यात आहे ना आमच्या ताई पण आल्या होत्या तिथं. कारण मला ते बोलले, की "वहिनी काय मदत करू का?" तर मी बोलले, "नाही, काय मदत नका करू." कारण पाणीपुरीला जास्त काही लागत नाही. तर असंच आमच्या गप्पा वगैरे चालल्या होत्या. ते झाल्यानंतर आहे ना मी बोलले, की "आता चला कुकर वगैरे लावून घेऊया, पाणी वगैरे ॲड करू." तर पाणी घेतलं, ॲड केलं आणि कुकर लावायला सुरुवात केली. तर इथे कुकर वगैरे मी ना चांगला लावून घेत होते. तो लावून वगैरे घेतला आणि मी ठेवला गॅसवर. ते झाल्यानंतर आता बोललोय, की चला तिखट पाणी करायचंय आपल्याला आणि गोड पाणी. तर फ्रीज चेक केला आणि त्याच्यामध्ये दिसला आम्हाला तिखट पाण्याचा पाऊच. तर म्हणलं आता तिखट पाणी कॅन्सल. आपलं हे पाऊचच पाणी, पाऊच घेऊनच आपण ते तिखट पाणी करूया. तर ते झालं आणि चिंच तर घरी होतीच आणि त्याच्यामध्ये ना शक्यतो गोड पाणी ना आमच्या आईच करतात. तिखट पाणी मी करते आणि ही आमच्या आईंची पद्धत आहे. तर आम्ही अशा प्रकारे गोड पाणी करतो. तुम्हाला दिसेलच पुढं. तिखट पाणी 2 मिनिटातच रेडी झालं आमचं. कारण काही फक्त पाणी ॲड करायचं होतं बस आणि चाट मसाला आणि थोडीशी बुंदी ॲड केली. ही बुंदी वेगळी असते हे तुम्हाला पण माहिती आहे. ते झाल्यानंतर बघा इथे आमच्या ताईंचं हे काम होतं. त्यांनी तिखट पाणी केलेले आणि इथे आमच्या आई गोड पाणी करत होत्या. आणि आता जास्त करून आहे ना हे गोड पाण्याचं चाललं होतं. तर बघा कसं मिक्सिंग वगैरे चाललं होतं आमच्या आईंचं आणि हे ना रेडी झालं. नंतर आहे ना चाळणीमध्ये गाळून वगैरे ना जी आपली चिंच वगैरे होती ती सगळी बाजूला वगैरे काढली आणि पूर्ण साईडला वगैरे ठेवली ती. आणि हे आपलं गोड पाणी रेडी झालं होतं. थोडंसं नॉर्मल पातळ झालं होतं. तसं ना आमचं दरवेळेस घट्ट होतं, पण आम्ही जास्त जण असतो ना, मग आम्हाला ना जरा जास्त पाणी लागतं. ते झाल्यानंतर आता बोललं, की रगडा तर आपला शिजून झालेला आहे आणि मी ना तो इकडे साईडला मॅश पण करून घेतला होता. तर ते झाल्यानंतर आहे ना मॅश वगैरे केला आणि थोडीशी कढईमध्ये हळद, जिरी आणि थोडंसं मीठ वगैरे टाकून आहे ना आपला रगडा त्याच्यामध्ये ॲड करायचा होता. तर मी आहे ना त्याच्यामध्ये ॲड पण केला रगडा वगैरे. खरं सांगू का, पाणीपुरी ही कोणाला नाही आवडत म्हणजे नाही का. प्रत्येकाला पाणीपुरी आवडते. फार लहान मुलांपासून. आमचा अगस्त्य सुद्धा पाणीपुरी खातोय. इतक्या लहान वयामध्ये. त्याला तर काही विचारायलाच नको तुला. बाहेरचं म्हणलं का ना विषयच नाही त्याचा. तर याच्यामध्ये ना मी सगळा रगडा वगैरे ना ॲड वगैरे करून घेतला. बाकीचं पण सगळं रेडी वगैरे करून झालं होतं. फक्त पाणीपुरी आमची ॲड केली. ॲड करायचं राहिलं होतं माझी रगडा. तो पण झाला माझा. ॲड वगैरे केला मी. आणि नंतर आहे ना, हा माझा रेडी झालेला रगडा. कसला भारी दिसतोय बघा. कलर वगैरे पण असला भारी आला होता का बास रे बास. आता खायचं म्हणलं तर विषयच नाही आमचा. तर हे बघा आमचं हे पूर्ण असं मी ना सुकी पुरी जी असते ना, ते मसाला वगैरे टाकून लास्टला भेटती. त्याच्यासाठी सुद्धा ना मी ते मसाले वगैरे आणलं होतं सगळं आणि ते सुद्धा आम्ही घेणार होतो नाही का. तर तर हे आमचं पूर्ण असं पाणीपुरीचं सगळं रेडी झालं होतं. शेव वगैरे सगळं बाहेरूनच आणलं होतं आणि आम्ही सगळेजण इथे जेवायला बसलेलो. आमचे पप्पा आणि आम्ही सगळे ना अशा प्रकारे आम्ही जेवायला बसलो होतो. तर ही आमची पाणीपुरी रेडी झाली. घरचे आणि बाहेरच्यामध्ये थोडासा फरक असतोच. पण घरची ती घरची आणि टेस्ट तर एकच नंबर. चलो बाय.